अदानीच्या स्मार्ट लाईट मीटर विरोधात होम हवन आंदोलन। शहाणा कोळी मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घोडे पाटील यांच्या आवाहनानुसार अदानी कंपनीच्या स्मार्ट लाईट मीटर विरोधात शिराळा लोकशाही संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। ग्राहकांना वाढीव वीज बिलांचा फटका बसत असून या अन्यायकारक मीटर विरोधात होम हवन आंदोलन करून स्मार्ट मीटर जाळण्यात आलं। या आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती माननीय ॲडव्होकेट रवी पाटील, आकाश कांबळे, निखिल कांबळे, स्वप्नील कांबळे, श्रीराम बंटी नांगरे पाटील, अमर पाटील, माननीय श्रीकृष्ण सावंत, प्रताप पाटील, बाळासाहेब हंबीरराव पाटील, पोपट कदम, राजेंद्र माने, संदीप दाजी मदने, अनिकेत भीमराव कांबळे, सुनील घोलप, राज कांबळे, माननीय ॲडव्होकेट सम्राट शिंदे, निखिल साळुंखे, नामदेव झिमूर, मारुती रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते। सायंकाळी निनाई देवी मंदिर कोकरूड येथे हे आंदोलन पार पडलं। आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटर हटवा, ग्राहकांना न्याय द्या अशी घोषणाबाजी करून नागरिकांनी संताप व्यक्त केला। वाटत नाही की अखंड महाराष्ट्रात हे पहिलेच आंदोलन असेल की आपण फोन करतोय, दहन करतोय, कशाचं डिजिटल मीटरचं दहन करतोय। तर आजच्या युगात बघत असताना केंद्र शासन, राज्य शासन, परत स्थानिक स्वराज्य संस्था ह्यात नेमकं काय चाललंय, म्हणजे कुठंपर्यंत चाललंय आणि कुठंपर्यंत त्या गोष्टी त्यांनी खाजगीकरण चालू आहे। आज बघायला गेलं तर गावामध्ये या ठिकाणी शिराळा तालुका लोकशाही संघर्ष समितीच्या वतीनं स्मार्ट मीटर या ठिकाणी दहन करण्यात येत आहे। तर म्हणजे स्मार्ट मीटर हे अदानीचं मीटर आहे आणि अदानी आणि अंबानीच्या माध्यमातून हे मोदी सरकार हे आपल्या समस्त नागरिकांना या ठिकाणी या जुलमी या हुकुमशाहीच्या खाईत या ठिकाणी घालत आहे। खरोखर आपण सर्वांनी या जुलमी सत्ताधीशांचा या ठिकाणी निषेध करत आहोत। मी सर्वांना आवाहन करतो की आपण एक नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।